जय श्रीराम. गेले 51 दिवस, गेले 50 दिवस आपण हे जे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं पुस्तक आहे त्याचं वाचन करतोय आणि आजचा हा 51वा दिवस. गेल्या 50 दिवसांचं जे प्रवचनांचं वाचन झालंय त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कमेंटमध्ये देखील दिसतीलच. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि आयुष्यभर श्रीरामाच्या नावाची महती सगळ्यांना सांगितली. त्याने नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, त्याचे फायदे त्यांनी समजून सांगितले. आणि नाम घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वयाच्या, जातीची, धर्माची, पंथाची, तुमच्या शिक्षणाची, तुमच्या आर्थिक स्थितीची, तुमच्या वेळेची कशाचीच रिस्ट्रिक्शन नसतात. म्हणजे हे सगळ्या संतांचे सांगणं आहे. आणि कमी खर्चाचं किंवा बिन खर्चाचं आणि कमी श्रमाचं किंवा काहीच श्रम लागणार नाहीत अशा प्रकारचं सगळ्यात सुटसुटीत आणि सोपं असं नामस्मरण हे सगळ्यात संतांनी आपल्याला शिकवले. पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी त्यासाठी 365 दिवसांसाठी आणि पूर्ण वर्षासाठी प्रवचन रूपी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ह्या प्रत्येक दिवसाच्या प्रवचनांसाठी वाचायला एक साधारण 3-4 मिनिटं लागतील आणि जर स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. आणि या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतीलच. आता आपण हे 51व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं आपण वाचन करतोय आणि त्याचं शीर्षक आहे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण. आपले कर्तव्य आपल्याला आपण कर्तव्याला न विसरावे. म्हणजे आपण कर्म करत असताना म्हणजे ते आपलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ते आपण विसरायला नाही पाहिजे. भगवंताचे अनुसंधान राखावे. म्हणजे आपले कर्म करत असताना देखील आपण त्याचं नामस्मरण की तुमची जी पूजा अर्चा असेल त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे. बाकी रामावरती सोपवावे. म्हणजे आपण कर्म करणं आपल्या हातात आहे. त्या बाकीचं जे फळ आहे हे आपण ईश्वरच्या वरती म्हणजे त्या देवावरती आपण सोपवून द्यावं. कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाण. म्हणजे आपण कर्तव्य करत असताना परमेश्वराचं जेव्हा श्रवण करत असतो त्याच्यातच या सगळ्या सिद्धी आल्या हेच महाराजांना सांगायचे. असं करावं संसार जेणे राम न होईल दूर. देहाने कर्तव्याची जागृती, त्यात ठेवावी भगवंताची स्मृती. कर्तव्यात असते मनाची शांती. कर्तव्याला कधी न पडावे विसर. हृदयाची धरावा रघुवीर. ऐसे वागेल जो जनी, त्याने जोडला चक्रपाणी. म्हणजे आपण कर्तव्य करायची आहेत, ती कर्तव्य करत असताना त्याचं नामस्मरण करता आपण करावं. आणि ते केल्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी, आपला संसार, बाकी सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित चालणारच आहेत ह्याची अश्युरिटी आपल्याला सगळे संत देत असतात. आणि म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी देखील आपल्याला दिलेले उद्योगाशिवाय राहू नये, कर्तव्याला चुकू नये, पण त्यात रामाला विसरू नये. ठेवावा रामावर विश्वास, कर्तव्याची जागृती ठेवूनही खास. देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान, हेच भक्तीचं मुख्य लक्षण. म्हणजे काम करत असतानाच, कर्तव्य करत असताना देवाचं नामस्मरण करणं हेच मुख्य भक्तीचं स्मरण आहे. म्हणजे जसं तुकाराम महाराजांबद्दल म्हटलं जातं की ते सतत 24 तास जोपर्यंत ते जागे असायचे त्यांच्या मुखामध्ये नेहमीच विठ्ठल विठ्ठल म्हणजे देवाचं नाम असायचं. ते इतकं की अगदी त्या वॉशरूमला जाताना म्हणजे परसाकडला सगळे जात असताना देखील त्या ठिकाणी पण त्यांच्या तोंडातून त्या विठ्ठलाचं नाव यायचं. इतपत ते नामामध्ये इन्व्हॉल्व झाले होते, गढून गेले होते. देह करावा रामार्पण, स्वतःचे कर्तव्य सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला. भगवतपदी न रंगला, व्यर्थ व्यर्थ त्याचे जेणे. भगवंतापाशी राहणे रात्रंदिन, हाच सुखाचा उगम उपाय जाण. रामाच्या चरणी घ्यावी गती, हाच विचारावा आणावा चित्ती. सुटावी प्रपंचाची आस, तिथे प्रपंचाचे प्रेम खास.
सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे, तोच कल्याण करील साचे. म्हणजे तो आपलं कल्याण करेल याच्यावरती आपला विश्वास असला पाहिजे. भले पुरे जे असेल काही, ते सोडावे रामापायी, चित्त असावे रामापायी, देहाने कुशल संसारात राही. आपण व्हावे रामार्पण. म्हणजे आपण सर्वस्व रामाला अर्पण करायचं असं स्वतःला. देहाने आपली जी कर्तव्य करायची असेल ती सगळी करायची. संसार सोडून आपण भगवी वस्त्र घेऊन कुठेतरी अरण्यात निघून जाणे, जंगलात निघून जाणे किंवा हिमालयात निघून जाणे, हे कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. तुमची कर्म करा. तीच संसारातली कर्म करता करता फक्त देवाचं नामस्मरण करा. आणि ते कर्तव्य तुम्ही करत असताना त्याचे जे रिझल्ट आहेत, त्याच्यापासून तुम्हाला जे फळ मिळणार आहे, त्याची अपेक्षा न बाळगता देखील त्या देवावरती सोपवावे. सुखदुःखास न उरावे जाणा, धन्य त्याची जननी. ज्याने राम आणिले धनी म्हणी, रामाविना दुजे काही, आता सत्य उरले नाही. भाव ठेवावा चित्तात, सुखी आयुष्य घालावे त्याच्या सानिध्यात. ज्याने जेणे केले रामार्पण, त्याचे व्यवहार हेच खरे योग साधन. म्हणजे आपण बऱ्याच प्रकारची साधनं करतो. योग साधन हे एक छान साधन मानलं जातं. पण आपल्याला कोणतेही साधन करायची गरज नाही. सगळ्यात सोपा बिनखर्चाचं, बिनत्रासाचं जे नामस्मरण आहे, हेच आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे करता, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या आयुष्यात मिळणार असेल. पण ते मिळावं म्हणून ते करायचे नसतात. परमार्थ करत असताना, देवाचं नाव घेत असताना आपल्याला संसारातल्या काही गोष्टी मिळाव्यात म्हणून ते कधी करू नये. माझे सर्व ते रामाचे, मानून जगात वागणे साचे. आशाच नाही कष्ट फार, मागे पुढे रघुवीर. आपण व्हावे मनाने रामाचे, राम जे करेल तेच घडेल साचे. चित्त ठेवावे रामापायी, दुजे मनात न आणावे काही. आता न सोडावी हरीची कास, होऊन जावे त्याचे दास. दासत्वाचे मुख्य लक्षण, मालका वाचून न दुसऱ्याची आठवण. म्हणजे दास जो असतो, दास म्हणजे काय? ज्याला मालकाची सतत आठवण असते. मालकामुळे मला या सगळ्या गोष्टी मिळाल्यात, ही आठवण जशी त्या दासाला असते, तसंच आपण आपल्या संसारात असलं पाहिजे. भगवंताचा दास झाला, जग मानत त्याला. म्हणून आपण राहो म्हणजे आहो रामाचे दास, हे पुरे बाळगावे खास. म्हणजे आपल्या मनामध्ये नेहमी आपल्या रामाचे दास आहोत, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्या देवाचं तुम्ही भजन पूजन करता, ज्याचं तुम्ही नाव घेता, जी तुमची इष्टदेवता असेल, कुलदेवता असेल, कोणी शंकराचं नाव घेतो, कोणी गणपतीचं नामस्मरण करतं, कोणी देवीचं नामस्मरण करतं, कोणी संतांचं श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करतं, कोणी साईबाबांचं नामस्मरण करतं. तुम्ही कोणाचंही नामस्मरण करा, पण ते लीन होऊन आपला इगो बाजूला सोडून आणि पूर्ण श्रद्धेने करावं, हे महत्वाचं आहे. एकच जगती माझा रघुपती, याहून तुझ्या न करावा विचार. हाच ठेवावा निर्धार, भाव ठेवावा रामा पायी. तो कधी कमी पडून देणार नाही. मनाने जावे भगवंताला शरण, जो चुकविले दुःखांचे कारण. राम माझी माता पिता, बंधू सोयरा सखा, तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी. याहून तुझा विचार मनात न आणे. म्हणजे तोच माझा सर्वस्व. आई वडील भाऊ बहीण सगळं तोच आहे. शेवटचं वाक्य. आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविण जाऊ न द्यावा क्षण. म्हणजे कर्तव्यात राहून देखील परमेश्वराचं स्मरण करावं 24 तास. हेच या 51व्या प्रवचनांमध्ये गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहे. आता आपण श्रीरामाच्या नावाचा 11 वेळेला जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 51व्या दिवसाचं प्रवचनाचं जे वाचन झालं, तसे श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस छान, आनंदी, आरोग्यदायी आणि सगळ्या तऱ्हेच्या सुखांनी युक्त राहो, हीच त्या रामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते संबोधतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.